नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर. इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत नवरात्री नवदुर्गा या नवरात्र विषयक स्पेशल कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण बघतो की देवी या नवरात्रात जशा पूजनीय असतात तशी आपल्या मानव समाजात अनेक महिला अशा आहेत ज्या नुसत्या पूजनीय नाही तर अनुकरणीय अशाही आपल्यासाठी ठरतात. जसं की मैत्रिणी आता आमच्या कार्यक्रमात नवरात्रीमध्ये ज्या 9 महिला आपल्या कार्यक्रमात या सहभागी होणार आहेत त्या सखींनो, तुमच्यासाठी केवळ एक चांगली उदाहरणं नाही तर त्यांची यशोगाथा तुम्ही ऐकली तर नक्कीच तुम्हाला त्यांच्याकडून चांगली प्रेरणा मिळेल. तर आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होत आहेत सौभाग्यवती सरोजिनी विजयकुमार टिपे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद. आपण जर बघितलं तर एखादं गॅरेज चालवणं ही आजवर पुरुषांची मक्तेदारी निदान आपल्या सोलापुरात तरी राहिलेली आहे की आपण बघितलं तर गॅरेजचा मालक हा एखादा पुरुष असतो असं आपण बघतो. पण या आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरोजिनी मॅडम आहेत तर त्यांनी पतीच्या बरोबरीने पतीच्या खांद्याला खांदा लावत आज स्वतःचं गॅरेज त्या चालवत आहेत. मॅडम, मला सुरुवातीला असं सांगा की तुमचं आता तुम्ही गॅरेज चालवताय ते सोलापुरात कुठे आहे आणि त्याचं नाव काय? आमचं गॅरेज आहे ते विजापूर रोड हायवे आहे, तिथे सैफुल स्टॉप आहे. सैफुलच्या स्टॉप जवळ आहे. सैफुलच्या स्टॉप जवळ आहे. बर. आमच्या गॅरेजचं नाव आहे साईराम ऑटोमोबाईल म्हणून आहे. बर. गेली किती वर्ष तुम्ही गॅरेजचा हा व्यवसाय? गेले 14 वर्ष झालं हा व्यवसाय करते. बर. मिस्टरांना आता 26-27 वर्ष झाले हा व्यवसाय करतात. बर. आधी आमचं घरीच होतं. आम्ही पण खूप गर्दी व्हायला लागली म्हणून आम्ही म्हणजे रोडवरती असं चालू केलेलं आहे रेंटवरती. तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जाते भूतकाळात. तुमचं माहेर कोणतं? सगळ्या स्त्रियांचा आपल्या अगदी लाडका जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की तुमचं माहेर कोणतं? माझं माहेर आहे वैराग, बार्शी तालुक्यामध्ये आहे. बर. तर तिथं माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. माझ्या वडिलांचं नाव आहे संभाजी तुकाराम भोळे. बर. तिथं मी 10वी पर्यंत शिकले. त्याच्यानंतर मग मी सोलापूरला आले इथे. बर. मग माझं 10वी नंतरच लग्न झालेलं आहे. तेव्हा होते तसं म्हणून 10वी नंतर लगेच लग्न केलं. अच्छा. मग पुढचं शिक्षण तुम्ही इथे? पुढचं शिक्षण मला इथे सोलापूरमध्ये माझ्या घरचं वातावरण खूप छान आहे. सगळे अगदी सुशिक्षित असल्यामुळे मला त्यांनी पुढे मी अगदी 11वी 12वी शिकले. नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मग गव्हर्नमेंट ITI शिकले मी. माझं कॉम्प्युटर शिक्षण झालं. खूप छान वातावरण असल्यामुळे मला पुढे लग्नानंतर शिकायला मिळालं. अच्छा. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर मध्ये गव्हर्नमेंट ITI आपण केलेलं आहे. मग नंतर या क्षेत्राकडे वळावं असं कसं वाटलं? म्हणजे घरचा व्यवसाय होता मग त्यातच मदत करावी असं काही मनात आलं का? घरचा व्यवसाय होता आणि घरीच होतं आमचं गॅरेज. त्यामुळे मला त्याच्यामध्ये कसं मदतनीस नाही मिळत. त्याच्यामुळे मग मिस्टरांनी मग मला त्याच्यामध्ये मदत करत गेले. मग जसं मदत करत गेले तसं मग मला त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली. बर. मग मी त्याच व्यवसायामध्ये गुंतून गेले. ओके. मग त्यातले बारीक सारीक जे अगदी पार्ट्स बदलणं किंवा हे सगळं तुम्ही मिस्टरांकडून शिकला? हो, अगदी सगळं मी मिस्टरांकडूनच शिकलेलं. मग आता जर मिस्टर नसतील तर कोणत्या गोष्टीचं तुम्हाला अडतं? कोणती गोष्ट असं होतं का? असं काही नाही, कुठली गोष्ट अडत नाही. म्हणजे तुम्ही एवढ्या परफेक्ट त्याच्यामध्ये झालेला आहात. आता तुमच्या हाताखाली किती कामगार काम करतात? आता आमच्याकडे 3 मुलं आहेत कामाला. बर. हो. अगदी एक मुलगा तर कुर्डवाडीवरनं आमच्याकडे येतो, म्हणजे त्याला जास्ती शिकायला मिळतं म्हणून मग तो आमच्याकडे काम करतो. बर. म्हणजे जास्ती अनुभव जास्ती मिळतो म्हणून तो काम करतो आमच्याकडे. ओके. आता तुम्ही ITI मध्ये शिक्षण घेतलेत म्हणालात तर लेडीज ITIच्या किंवा कुठल्या ITIच्या म्हणजे दोन्ही ITI जे आहेत आपले गव्हर्नमेंट ITI आणि एक स्पेशल लेडीज ITI आहे, तर दोन्हीकडच्या विद्यार्थिनी कधी खास करून महिला येतात का की आम्हाला इथे तुमच्या इथे अनुभव द्या? किंवा येतात की. म्हणजे ITI मध्ये कसं मोटर मेकॅनिक हा ट्रेड आहे, मग तिथं मग मुलींना पण प्रवेश असतो. मग त्यांना तिथं प्रॅक्टिकल नॉलेज एवढं जास्ती मिळत नाही, त्याच्यासाठी मग ते आपल्याकडे जास्त प्रॅक्टिकल मिळतं म्हणून आपल्याकडे येतात त्या मुली अप्रेंटिसशिपसाठी. ओके. सोलापुरातल्या येतात? हा, सोलापुरातल्या किंवा बाहेरच्या पण असतात ज्या हॉस्टेलवर राहतात. मग त्यांना तेवढा वेळ ज्या ITI झाल्यानंतर मग त्यांनी एक्स्ट्रा आमच्याकडे येतात. ओके. हे जे वेगळा व्यवसाय तुम्ही सुरू केला तेव्हा सोलापूरकरांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि आता काय आहे? म्हणजे काय चेंज झालाय का आहे तसाच राहिलाय का पूर्वीपासूनच तुम्हाला चांगलं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग होतं? नाही,
सुरुवातीला सगळेजण काय म्हणायचे की या क्षेत्रात महिला म्हणजे काम करू शकतच नाही, म्हणजे एक स्त्री हा व्यवसाय करू शकत नाही, कारण इथं खूप म्हणजे, आणि ह्या व्यवसायात कसं असतं जास्ती करून पुरुष मंडळीच येतात गाडी दुरुस्त करायला, म्हणजे लेडीज जास्ती कोणी येतच नाही. मग एक लेडीज कसं काय काम करणार, तिची ताकद तेवढी, म्हणजे तिच्याकडे तेवढी ताकद आहे का नाही ते काम करण्यासाठी, मग तिला परफेक्ट जमेल का नाही ते फॉल्ट काढायला किंवा काम करायला, म्हणजे असं सगळ्यांचं म्हणणं यायचं सुरुवातीला. काही काही जण तरी म्हणायचे नाही, नको आम्हाला मॅडम कडून नाही काम करायचं, असं सुरुवातीला त्यांना तुमच्यावर विश्वास नसायचा. पण आता जे लोक असं सुरुवातीला म्हणायचे होते आता तेच म्हणतात नाही आता आम्ही मॅडम कडूनच काम करतो. कारण आता कसं आहे, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, मग काही मग ऍव्हरेज कमी झालेलं असतं. पेट्रोल तर एवढं मोठं भाव वाढतात आणि ऍव्हरेज तरी कमी झालेलं आहे, पण मी ऍव्हरेजचं एवढं परफेक्ट काम करते की सगळेजण म्हणतात नाही आता आम्ही मॅडम कडूनच ऍव्हरेज सेटिंग जे असतं ते तुमचं परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे सगळेजण नाही म्हणतात आम्ही तर मॅडम कडून सेटिंग करून घेणार, म्हणजे आमच्या गाडीला जास्त ऍव्हरेजला पडेल आणि आम्हाला पेट्रोलचा खर्च कमी होईल. बर, आपण म्हणतो की महिला पुरुषांपेक्षा खरं तर कोणतंही काम परफेक्ट करतात किंवा अगदी मन लावून करतात, तशातला हा भाग आहे. तुम्हाला जे विश्वासाने दाखवत नव्हते तेच आता तुमच्याकडनं काम करून घेण्यासाठी इच्छुक असतात. आणखीन मॅडम काही अनुभव की या क्षेत्राकडे खूप, म्हणजे तुमच्या स्तुती पण खूप, कौतुक पण खूप झालं असेल सगळ्या क्षेत्रातनं, तर त्याबद्दल पण सांगा आम्हाला. हो, मला ह्याचा लोकमंगल बँकेकडून पण महिला पुरस्कार मिळालेला आहे. अजून आपला महाराणी ताराराणी पुरस्कार हा आपल्या महापौरांच्या हस्ते मिळालेला आहे. बर, हे 2 पुरस्कार मला त्यांचे मिळालेले आहेत. आणि बातम्या तर असतात पेपरला, नेहमीच असतात माझ्या बातम्या की वेगळ्या क्षेत्रातली एक महिला म्हणून माझी हे करतात, स्तुती करतात सगळेजण. 14 वर्ष गेली या क्षेत्रात आहात, तर तुम्हाला घर सांभाळून हे कसं मॅनेज करता? घरी मुलांचं मी सकाळी सगळं व्यवस्थित आटपून येते, मला यायला 10 साडेदहा तरी वाजतात दुकानात. मुलं शाळेला जातात, मग त्याच्यानंतर मी तिथंच म्हणजे पूर्ण वेळ असते, संध्याकाळी 7 पर्यंत असते. 7 नंतर मग मी घरचं मॅनेज करते. आधी घरी स्वयंपाक करून येता, मग इथे काम करता, परत घरी जाऊन डबल शिफ्ट केल्यासारखे होते. आता मुलं किती आहेत तुमची आणि किती मुलं आहेत? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मोठी मुलीचं पूर्ण झालंय शिक्षण, तिचं BA पूर्ण झालंय, आणि 2 नंबरची मुलगी 11वीला आहे, मुलगा आहे तो 10वीला आहे. बर, आणि त्यांना काही सांगावं लागत नाही, ते मनानेच करतात. त्यांना आपले आई बाबा एवढं कष्ट करतात, आपण छानपैकी अभ्यास करावा. खूप म्हणजे समजूतदार आहेत मुलं सुद्धा, त्यांनी पण स्वतः अभ्यास करतात, म्हणजे त्यांना सांगायची गरज लागत नाही. पण तरी तुम्हाला कधीतरी अभ्यास त्यांचा घ्यावा लागत असेल परीक्षेच्या वेळेस? हो, परीक्षेच्या वेळेस मी असते ना त्यांच्या, आम्ही टीव्ही बंद करून ठेवतो, नाही तुम्ही आधी अभ्यास करायला पाहिजे असं, मग त्यांच्यावर लक्ष ठेवते. त्यांना काय लागतं, काय अडचण आली तर मी त्यांना सांगते, सहकार्य करते. आणि मिस्टरांचा ह्याच्यामध्ये, मिस्टरांमुळेच तुम्ही खरं तर या क्षेत्रात आलाय. आपण कसं म्हणतो एखादं यशस्वी पुरुषामागे ज्या स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे मला यशस्वी करण्यामागे. बरोबर आहे, अजून पण त्यांचं सहकार्य प्रत्येक गोष्टी सहकार्य असतं त्यांचं. आता तुम्हीच या क्षेत्रात घरचाच एक माणूस आहे म्हणल्यावर ते कुठे गावाला जायचं तर तुमच्यावर बिंदास सोपवून सोडून जातात, आणि कस्टमर पण काम करून म्हणजे काम करून घेऊन जातात. असं त्यांना काही पण अडचण वाटत नाही की आपण मॅडम कडून काम करून घ्यावं असं काही. आता ते तुमचं सवयीचं झाल्यामुळे आणि सगळ्यांना माहिती झाल्यामुळे कोणी पण ऑब्जेक्शन घेत नाही कामावरती. आता तुम्ही आता इथे छान सासरी एवढं छान काम करताय, तुमचं कर्तृत्व फुलवलंय, माहेरच्यांच्या कशा प्रतिक्रिया आहेत? हो, त्यांना पण खूप सगळ्यांना अभिमान वाटतो. म्हणजे आता माझे वडील परवा एक्सपायर झालेत, पण ते गर्वाने सगळ्यांना सांगायचं माझी मुलगी लेडीज मेकॅनिक आहे असं सगळ्यांना सांगत असत की सगळ्यांनी. अगदी परवा आकाशवाणी केंद्रावर माझी मुलाखत झाली तेव्हा तर माझं त्यांना इतका आनंद झाला, माझ्या मुलीनं माझं नाव आकाशवाणी केंद्रावर सगळीकडे प्रसारित केलं, असं खूप छान त्यांना वाटलं. आणि सगळ्यांना सांगितलं माझी मुलीची मुलाखत आहे, तुम्ही ऐका ऐका असं सगळ्यांना सांगितलं त्यांनी, आई वडिलांनी दोघांनी सांगितलेलं. ते तसे ग्रामीण भागातले म्हणजे त्यांना तुमचं कर्तृत्व बघून खूप आनंद झाला होता. तिकडे तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत मॅडम? मला 2 भाऊ आहेत आणि मी एकटीच आहे. ओके, मग एकुलती एक मुलगी म्हणलं तर अजून कौतुक वाटतं त्यांना. बरोबर आहे. मॅडम मला आता असं सांगा की गॅरेजमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गाड्या येतात आणि काय काय कामं त्याची निघतात? तर आमच्याकडे हिरो होंडा म्हणजे हिरो कंपनीच्या जास्ती गाड्या येतात, हिरो आणि शाईन कंपनी होंडाच्या, आणि ऍक्टिव्हा येतात, प्लेजर वगैरे ह्या गाड्या येतात. मग आमच्याकडे जास्ती करून हिरो गाड्या जास्ती म्हणजे आहे आमच्याकडे येतात. मग त्याच्यामध्ये आम्ही सगळं काम करतो हिरो गाडीचं, हिरो शाईन होंडा वगैरे. तर त्याचं चेन स्प्रॉकेट बदलणे, स्टेअरिंग कोन बदलणे, अजून म्हटलं तर सर्व्हिसिंग करणे, वॉशिंग करणे, आणि टायमिंग चेन रोल बदल, अगदी इंजिन कामाचं पासून सगळं
पूर्ण गाडीचं काम करतो आम्ही. बर. पूर्ण गाडी खोलतो आणि पूर्ण फिटिंग करतो. बर, मग पूर्ण सर्व्हिसिंग सगळं सगळं करतो तुम्ही आम्ही करून गाडीचं. देता. प्रत्येक पार्टची माहिती तुम्हाला माहिती आहे. झाली असेल हो. आता. अगदी त्याला सगळे असं मोजले तर आपण साधारण 5 ते 6,000 नट बोल्ट निघतात त्या गाडीला असं. बापरे, एका गाडीला? एका गाडीला अगदी छोटे छोटे असले सगळे इंजिन मधून पूर्ण असं. ते इंजिन खोलून तुम्हाला आतली पण सगळी सगळी माहिती माहिती आहे मला त्याच्यामध्ये. अगदी मी स्वतः इंजिन फिटिंग करते सगळं. अगदी मिस्टर गावाला गेले तरी मी स्वतः खोलते, स्वतः फिटिंग करते, त्याला स्पेअर आणून देते. तुम्हाला कधी हे काम करताना हाताला दुखापत वगैरे झाले? हो, लागतं ना, भरपूर वेळेस लागतं काम करताना. कारण आपण हातोडी मारताना एखाद्या चुकून दुसरीकडे बोटावर वगैरे लागते, काय काय मग कधी पायाला लागतं किंवा हाताला लागतं. चेहऱ्याला पण असं मारताना आपण बघून असं मारत असतो तेव्हा सुद्धा चेहऱ्याला पण लागतं असं. किंवा गरम वाफ पण गरम वाफ कधीतरी येते. जाऊ शकते. हो, ते सगळं तुम्ही फेस केलेलं आहे. मॅडम, आता म्हणालात तुम्ही मुलगी तुमची BA झालेली आहे, तर आता ती पुढे काय करिअर करते? आता ती UPSC ची तयारी करते आहे. आता त्याचा अभ्यास तिनं सध्या चालू आहे, तिनं करते आहे अभ्यास. बर. तुमच्या क्षेत्राची काही त्यांना माहिती कितपत आहे मुलांना? नाही, मुलांना काही माहिती नाही या क्षेत्राबद्दल, कारण त्यांचं आवड दुसरीकडे असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये येत नाही. बर. या क्षेत्रात ज्या मुलींना यायचंय त्यांना काय सांगाल? कोणते गुण त्यांच्या अंगात असायला हवे असं वाटतं? या क्षेत्रामध्ये मुलींना यायला काही हरकत नाही, कारण ह्याच्यामध्ये भरपूर आहे नवीन नवीन शिकण्यासारखं आहे. आता 4G गाड्या आहेत, आता ह्याच्यानंतर 5G गाडी येणार आहेत, म्हणजे पुढे नवीन नवीन हे येणार आहेत. त्यामुळे त्या मुलींनी शिकून ह्याच्यामध्ये आलं तरी खूप छान होईल. आणि आता सगळं काय होणार आहे, आता आपण हे मेकॅनिक जे काम करतो ते नसून आता परत प्रत्येक फॉल्ट काढायचं तर कॉम्प्युटरवर त्याचं माहिती येणार आहे. बर. म्हणजे ते कॉम्प्युटरला जोडून त्याचं गाडीला हे जोडून ते आपण फॉल्ट काढू शकणार. बर. आता आपण जे मेकॅनिक काम करतो त्याला कॉम्प्युटर ऍड झालेले आहे त्याच्यामध्ये. होणार आहे आता इथून पुढे आहे ते सगळ्याला. मग ते तुम्हाला परत शिकावं लागेल? नाही, आता माझं जर कॉम्प्युटर झालेलंच आहे त्यामुळे मला काही त्याच्यात प्रॉब्लेम येणार नाही जर नवीन जरी आले तर टेक्नॉलॉजी. बर. आता सध्या तुमच्याकडे अप्रेंटिसशिपला मुली येतात म्हणालात, तर त्यांची संख्या किती असते? त्यांचे आता आयटीला कसं असतं 2 किंवा 3 मुलीच असतात तिथे. त्यांच्या म्हणजे एका बॅचला त्यांना 18चं लिमिट असतं. मग त्या 18 मध्ये फक्त 2 किंवा 3 मुलीच तिथं भरलेल्या असतात. मग त्या मुली आमच्याकडे येतात. बर. म्हणजे त्यांचा आयटी पूर्ण करून नंतर आमच्याकडे ट्रेनिंगसाठी त्यांनी येतात. असं त्यानंतर भविष्य काळात काही त्यांचा तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट असतो का, की कुठल्या क्षेत्रात काम करतायत? आमच्याकडे एक मुलगी आहे ते काम करणारी, विराजा नावाची मुलगी माझ्याकडे येत होती. आता तिनं ह्याच्यामध्ये ST महामंडळामध्ये काम करते. तिथं खूप छान काम करते तिनं. अगदी STचं जे टायर बघतो ना आपण, आपल्याला वाटतं किती लांबून जड आहे, पण नाही, ते अगदी इझी बसवते ते टायर. बर. अगदी खूप छान कुशल होतात म्हणजे ते त्या कामामध्ये. तुमच्याकडे शिकून गेलेले आहे. अजून एक मुलगी आहे ती इंजिनियर झालेली आहे. ITI केलं, परत तिने नंतर डिप्लोमा करून परत इंजिनियर झालेली आहे मुलगी. बर. हो, त्या येतात नेहमी, जेव्हा इथं सोलापूरमध्ये येतात तेव्हा आम्हाला खास भेटून मग जातात, कारण त्यांना ते माहिती आमच्याकडून जास्ती प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं त्यांनी आम्हाला जास्ती लक्षात ठेवतात. कारण थेअरीपेक्षा जिथे प्रॅक्टिकलचं ज्ञान मिळतं तिथे आपल्याला जास्त लक्षात राहतं. हो, जास्त लक्षात राहतं. आणि नंतर असं विचारते की सोलापुरातल्या महिलांनी कोणते गुण त्यांच्या अंगात आणखीन वाढवावेत असं तुम्हाला वाटतं स्मार्ट होण्यासाठी? किंवा एखाद्या स्त्रीच्या अंगात काही कौशल्य आहे तर तिने ते कसं आत्मसात करावं, कसं ते वृद्धिंगत करावं असं वाटतं? आता आपल्याला जर एका गोष्टीमध्ये घरातलं दिवसभर काम करत असणार, जर आपल्याला जर आवड असेल एखाद्या गोष्टीची, तर त्या गोष्टीत आपण त्याच्यात रस घेऊन ते पुढे कसं डेव्हलप करता येईल हे बघायला पाहिजे. आता समजा आपल्याला आता माझ्या क्षेत्रातलं झालं तर पूर्ण वेळ आपण देऊ शकत नाही या क्षेत्रात, तर जेव्हा आपल्याला आवड असेल तर तिथं तुम्ही दुकानात येऊन तुम्ही काम करू शकता, किंवा तुम्ही स्वतः घरी सुद्धा चालवू शकता. आजूबाजूला कितीतरी गाड्या असतात की आपण तिथं काम करू शकतो. किंवा एखाद्यांना ह्याची आवड असेल, मसाल्यांची आवड असेल, तर तुम्ही मसाले तयार करून विकू शकता. असं म्हणजे प्रत्येकाला जसजशी आपली आवड असेल तशी आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. आता तुमचं जे गॅरेज आहे त्याच्यात महिला कामगारांना संधी द्या, कधी जर इच्छा आहे का तुमची की तिथे कुणाला तरी आपण महिला कामगारांना संधी देऊया? आता माझं एक स्वप्न आहे की आपण खास महिलांसाठी गॅरेज चालू करायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त मी महिलांनाच घेणार आहे, की ज्यांना ज्यांना आवड आहे त्या महिलांना घेऊन मी हे गॅरेज चालू करणार आहे. म्हणजे खास म्हणजे महिलांना त्या गॅरेज मध्ये जायला असा अवघड वाटू नये की आपण इथं फक्त पुरुष असतात आपण कसं जायचं.
ते न करता या क्षेत्रात मी त्यासाठी महिलांसाठी खास वेगळं गॅरेज चालू करणार आहे. बर बर बर, खूप छान आहे. कोणाला तरी रोजगार पण मिळेल आणि ज्यांना ह्याची आवड आहे त्यांचं पण स्वप्न तुमच्याकडनं पूर्ण होईल. आता सध्या नवरात्राचे दिवस आहेत मॅडम, तर काय वाटतं तुम्हाला, भक्ती, शक्ती आणि युक्ती आपण तिन्हीचा संगम असावा असं म्हणतो, तर अनेक महिला बघतो आपण की भजन पूजन ह्याच्यात मग्न असतात, पण इकडे त्यांचं वागणं जे असतं घरातलं ते पूर्णपणे विरुद्ध असतं किंवा अगदी अंधश्रद्धेच्या बळी गेलेले असतात. तर काय महिलांनी म्हणजे भक्ती कितपत करावी, युक्ती आणि शक्ती ह्या तिन्हीचा संगम कसा असावा एखाद्या स्त्रीमध्ये, एखाद्या महिलेमध्ये? भक्ती करा पण तुमचं हे कर म्हणजे काय अंगातलं जे कौशल्य आहे ते पण तुम्ही विकसित करा. त्यामुळे तुमचं हे पण वाढेल, काय म्हणायचं, प्रगती पण होईल त्या निमित्ताने तुमची. आणि जास्ती भक्ती करून म्हणजे आपलं कर्म हेच आपलं धर्म असं समजायला बरोबर आहे. तरच मग आपण पुढे प्रगती करू शकतो. आपल्याला काही आता शांत बसून किंवा खूप खूप भक्ती करून पण आपल्याला काही मिळणार नाही किंवा आपल्याला आयतं कोणी जेवण आणून देणार नाही. बरोबर. तर जर आपण स्वतः काम केलं तरच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील ना. बरोबर. खूपच भक्ती करून असं पण चालणार म्हणजे कर्तृत्व आणि कर्म आधी करायला पाहिजे. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपण आधी कर्म आणि कर्तव्य करायला पाहिजे कुठल्या पण गोष्टीमध्ये, तरच आपण म्हणजे प्रगती होऊ शकते आपली. आता मॅडम तुमचा हा जो व्यवसाय आहे तो 12 महिने आणि 24 तास नाही म्हणता येणार, पण 12 महिने चालणारा आहे. तर मग आपल्या हिंदू धर्मात भरपूर रीतिरिवाज, परंपरा, सणवार सगळ्या आपल्या महिलांना बघावं लागतं. तर ते आणि हे दोन्ही मॅनेज कसं करता तुम्ही? हो, ते मॅनेज मी करते. आता जरी दुकानामध्ये काम असलं तर मी सगळे सण करते, असं कुठला सण होत नाही. अगदी नागपंचमी असले तरी मी काय करते, अगदी सकाळी माझा 10 वाजता म्हणजे स्वयंपाक तयार असतो सगळा. पुरणपोळीचा स्वयंपाक असू दे नाहीतर कुठलाही असू दे, अगदी सकाळी 9:30-10 पर्यंत माझा तयार असतो. मग मी सगळा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून वगैरे सगळं करून मी दुकानात जाते 10 वाजता. कारण माझं टायमिंग ठरलेलं आहे, 9:30 ते 10 हा टायमिंग ठरलेलं आहे. त्यावेळेसच मी तिथं बरोबर जाते. आणि एखाद्यास काम नसेल तर मग मी संध्याकाळी वगैरे लवकर येते, गर्दी नसेल दुकानात तर मग घरचं संध्याकाळीचं मॅनेज करते. कुठलाही सण असले तर दिवाळीत मात्र मला अजिबात वेळ मिळत नाही, कारण दिवाळीत इतकी गर्दी असते. सगळ्यांना गावाला जायचं असतं, त्यांना सगळ्यांना, मग आपली गाडी चांगली ओके असायला पाहिजे, मग कारण परगावी जायचं असतं सगळ्यांना. मग दिवाळी माझी नंतर, मी पाडव्यानंतर माझी दिवाळी चालू होते, सगळ्यांचं झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी दिवाळी करते. असं तोपर्यंत खूप कामाची गडबड असते. नंतर मी सगळे खरेदी करून नंतर करते, आम्ही नंतर दिवाळी साजरी करतो सगळे. ओके. मग दिवाळीसाठी का मग पर्टिक्युलर त्या टायमिंग मध्ये का गर्दी असते म्हणालात तुम्ही? कारण का असं असतं, सगळ्यांना सुट्टी लागलेली असते दिवाळीची आणि सगळेजण सुट्टी असते म्हणून सगळेजण गाडी घेऊन गावाला जात असतात. मग त्यासाठी सगळेजण गाडी दुरुस्त करतात. आमच्याकडे शिक्षक लोक जास्त येतात आणि आमच्याकडे खेडेगावचे पण लोक आहेत, तिकडे नंदूर, वांगी, भंडारकोटे, सादेपूर, कुसूर ह्या खेडेगावातले पण लोक येतात आमच्याकडे. ह्या गावातलेच गाडी पाहिजे, म्हणजे जास्ती गाड्या येतात आमच्याकडे. मग त्यांना ते सगळी गाडी तयार करून मग दिवाळीच्या वेळेस खूप गर्दी असते आमच्याकडे, असं करतात. आणि कसं असतं खेडेगावात दिवाळीची खरेदी कशी मग ते मॅनेज करतो, वेळ टायमिंग प्रमाणे असं मॅनेज करतो. थोडाफार वेळ मिळाला तर जातो, खरेदी करतो. मिस्टर, मी, मुलं सगळे असं मिळून जातो. सगळ्यांना जे काही पाहिजे ते एकदा जायचं, खरेदी करून येतो आम्ही. फराळाचं वगैरे कसं बनवता मग? ते सगळे म्हटलं की पाडव्याच्या दिवशी आम्ही सगळं तयार करतो. बापरे, सगळ्यांची अर्धी दिवाळी झालेली असते, त्याच्यानंतर मी माझी दिवाळी चालू. म्हणजे शिंप्यांची दिवाळी कशी नंतर असते तसं तुमचा प्रकार आहे आमचा. खरेदीवरून आता एक विषय की तुमचे जे स्पेअर पार्ट असतात, तर मग त्याची खरेदी कशी मग मिस्टर करतात का तुम्ही पण कधी खरेदी? मी पण जाते ना खरेदीला. कधी कधी मी काय गावात काही निमित्ताने गावात आले तर मग ते काय स्पेअर असतात ते मला आणायला सांगतात. मग कसं असतं, तिथं खूप सगळेजण त्या दुकानामध्ये सगळे मेकॅनिकच असतात, जेंट्सच असतात. लेडीजला कोण म्हणजे इथं कोणी येतच नाही त्या भागात. पण नाही, मी जाते, मला सगळं जे ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या मी त्यांना सांगते. ते शेजारी उभारलेले मेकॅनिक असतं, त्यांना वाटतं की हा लेडीजला कसं काय माहिती, एवढं कसं माहितीये, सगळं माहितीये, डिटेल माहिती की ह्या म्हणजे टायमिंग चेन म्हणतात, ह्याला रोलर म्हणतात, इंजिनचा सेकंड गिअर, थर्ड गिअर, हे कसं काय ह्या मॅडमना माहिती. त्यांना ते आश्चर्य वाटतं की मग एक लेडीज एवढं कसं काय खरेदी करू शकते सगळं परफेक्ट नावं सांगून. असं पण ते दुकानदाराला तुमची ओळख असेल की या गॅरेज चालवतात, त्यामुळे त्यांनी काही नाही, पटपट काढून देतात. उलट मी एकटे असते म्हणून सगळेजण माझा नंबर आधी असतो, जरी उभारलेले असतात तर काढून देतात. मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारते की आमच्या तमाम महिला वर्गांना काय तुम्ही संदेश द्याल आपल्या मैत्रिणींना? तर यामध्ये मी महिलांना एवढं सांगेन की
फक्त नोकरी न करता तुम्ही म्हणजे आता आजकाल नोकरी मिळत नाही सगळं कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर नोकरी न करता तुम्ही व्यवसायामध्ये हे करा. आणि आता कसं व्यवसायामध्ये सुद्धा ब्युटी पार्लर ह्या म्हणजे महिलांचा जास्त त्याचं कॉम्पिटिशन खूप आहे. मग तर असं न करता तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रात जावा, तिथं तुम्ही काम करा. त्या निमित्ताने काय होईल की तुमचा हा व्यवसाय करणं कसं महिलांसाठी पण छान आहे. ह्याच्यात प्रगती पण तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला म्हणजे हे करणारा कोणी नाहीये, म्हणजे काय म्हणायचं तर कॉम्पिटिटर कोण नाहीये. तर मग तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि व्यवसाय करून पुढे हिरिरीने तुम्ही जाऊ शकता आणि स्वतःची त्या व्यवसायामध्ये छाप मिळवू शकता आणि प्रगती करू शकता. आणि तुम्ही एक महिला व्यावसायिक झाली की तिच्याबरोबर तिचं कुटुंब व्यावसायिक होतं. म्हणजे सगळ्याच घरांना म्हणजे त्या व्यवसायामधलं ज्ञान येतं आणि त्यांची प्रगती, घराची प्रगती होती. त्याप्रमाणे अनेक महिला परत आपण हा व्यवसाय करू शकतो. बाबा एक लेडीज करू शकते तर आपण पण करू शकतो, त्या पण त्याच्यामागे त्यांनी हे करू शकतात. आणि याच्यामुळे समाजाची पण प्रगती होऊ शकते की बाबा महिलांचा जो दृष्टिकोन बघण्याचा आहे तो पण बदलू शकतो समाजाचा. बरोबर आहे. म्हणजे नोकरीच्या मागे लागता एखाद्या महिलेने व्यवसायात प्रवेश केल्यावर तिच्या मागे भरपूर जणींना ती घेऊन जाऊ शकते. मॅडम, आम्हाला वेळात वेळ काढून इतकी छान तुम्ही मुलाखत दिली. तुमच्या या व्यवसायातल्या खाचा खुचा सगळ्या म्हणजे अगदी काटेकोर तुम्ही जे पॉइंट अँड पॉइंट आमच्याशी डिस्कस केलेत, तर ते सगळं ऐकून खूप असा आनंद झाला. एक नवीन क्षेत्र आहे जे खुणावत आहे आपल्या मैत्रिणींनी पण या क्षेत्राचा विचार करायला काही हरकत नाही. तर आम्हाला इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराकडून तुम्हाला तुमच्या या पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आमच्या परिवाराकडून ही छोटीशी भेट, पर्यावरणपूरक अशी छोटीशी भेट, हे रोपटं तुम्ही अंगणात नेऊन लावा आणि तुमचा या रोपट्याप्रमाणे तुमचा व्यवसाय पण वृद्धिंगत करा. धन्यवाद.